वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्या 2 ग्राहकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या, तर या प्रतिक्रियांबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? यातले पहिले जे आपले ग्राहक आहेत श्रीयुत निलेश कोळेकर, हे व्यवसायाने एक बिल्डर आहे, बांधकाम व्यावसायिक आहेत आणि मुंबईच्या उपनगरामध्ये म्हणजे अंबरनाथ ते कर्जत या भागामध्ये, नेरळ, वांगणी, बदलापूर, कर्जत या भागामध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर अफोर्डेबल हाऊसिंगचं कामं खूप जोरात चालू आहेत आणि या क्षेत्रातले निलेश कोळेकर हे एक अत्यंत यशस्वी बांधकाम व्यावसायिक मानले जातात। यांची खासियत अशी एक साधारणपणे 3 वर्षापूर्वी हे आपल्या संपर्कात आले आणि पहिल्यांदा आपण त्यांचं कल्याण येथील घर आणि बदलापूर येथील घर अशा 2 घरांचं वास्तुशास्त्र केलं। त्यानंतर नेरळ शेलू भागातल्या त्यांच्या 3 ऑफिसेसचं आपण वास्तुशास्त्र केलं आणि आज आपण त्यांच्या बांधकाम प्रकल्पांना सुद्धा वास्तुशास्त्र मार्गदर्शन देतोय। आणि एक गोष्ट नक्की आहे की गेल्या 3 वर्षात जो माणूस सातत्याने आज आमच्याकडून आमच्या सर्व्हिसेस घेतोय, यातूनच एक सिद्ध होत आहे की निलेश कोळेकरांना वास्तू रविराजच्या माध्यमातून ज्या वास्तुशास्त्र सेवा पुरवल्या गेल्या त्याच्यामध्ये त्यांना चांगलं यश मिळालं आणि ही इज हॅपी अँड सॅटिस्फाईड। नक्कीच नक्कीच। त्याच्यानंतर आर्किटेक्ट बालाजी अरदवाड जे आहेत हे सुद्धा बेसिकली त्याच क्षेत्रातले, त्याच भागातले एक चांगले नामांकित आर्किटेक्ट म्हणून मानले जातात। ते इंजिनियर आणि सर्वेअर म्हणून सुद्धा अनेक प्रकारची त्या भागात कामं ते बघत असतात आणि त्यांच्या घराला, ऑफिसला आणि त्यांच्या प्रकल्पांना आपण खूप चांगल्या प्रकारे वास्तुशास्त्र, म्हणजे काही ठिकाणी अशा काही अडचणी येत होत्या की ज्या फाइंड आउट करायला कठीण जात होतं, पण त्याचा रिअल डीपमध्ये जाऊन पाठपुरावा घेऊन ते सगळे प्रॉब्लेम आपण शोधून काढले आणि त्याच्यातून त्यांना निश्चित खूप चांगले सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट मिळाले। या पद्धतीने हे दोघं किंवा असे अनेक आपले ग्राहक आहेत जे निश्चितच वास्तू रविराजच्या सर्व्हिसेसमधून अत्यंत समाधानी आहेत। नक्कीच सर, या दोघांच्या प्रतिक्रिया तर आपण सांगितल्या आणि त्यावर आपण इतकं छान मार्गदर्शन सुद्धा केलं। मात्र सर, प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी आपण त्या कार्यक्रमाचा सारांश अगदी थोडक्यात जाणून घेत असतो। तर आजच्या या कार्यक्रमाचा आजचा आपला विषय होता वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि त्यावर तुम्ही वेगवेगळ्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं। तर काय सांगाल या कार्यक्रमाचा सारांश अगदी थोडक्यात? पूजा, आपण नव्याने जेव्हा ही आपल्या वास्तुशास्त्रावरची शृंखला चालू करत आहोत, तर या निमित्ताने सगळ्यात पहिला माझा हेतू आज असा होता की एक तर मागे आपण जेव्हा कार्यक्रम करून थांबलो होतो तर त्या कार्यक्रमांचं कंटिन्युएशनमध्ये वास्तुशास्त्र म्हणजे काय याची एक पहिली प्राथमिक ओळख आपल्या प्रेक्षकांना देणं हा एक महत्त्वाचा भाग होता। आणि वास्तुशास्त्र का करायचं, तर वास्तुशास्त्र का करायचं तर याचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे उत्तर म्हणजे नैसर्गिक शक्तीच्या माध्यमातून मानवी जीवन समृद्ध करणं। आता या ठिकाणी मला एक गोष्ट प्रकर्षाने अशी सांगावीशी, म्हणजे माझी जी सांगायची अपेक्षा होती की वास्तुशास्त्र हे एक सपोर्टिंग आणि कॉम्प्लिमेंटरी शास्त्र आहे। म्हणजे जर तुमची गाडी 40च्या वेगाने जात असेल तर वास्तुशास्त्राच्या माध्यमातून त्या गाडीचा वेग आपण 70-80 पर्यंत नेऊ शकतो। म्हणजे तुमच्या कामातल्या अडचणी कमी करणं आणि तुमच्या प्रगतीचा वेग वाढवणं, या पद्धतीने वास्तुशास्त्र हे किती महत्त्वाचं आहे। आणि मग मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर म्हणजे पैसा येणं, टिकणं, आरोग्य, शैक्षणिक, सुसंवाद, सुखी वैवाहिक जीवन, संतान प्राप्ती, व्यवसायातल्या प्रत्येक गोष्टी, म्हणजे मानवी जीवन आणि व्यवसायामध्ये ज्या ज्या गोष्टी समस्या माणसाला येतात त्या प्रत्येक समस्येवर वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे आणि वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आपण त्याला उपाय देऊ शकतो। आता ज्या वास्तू ऑलरेडी बांधल्या गेलेल्या आहेत तिथे वास्तुदोष आहे, त्या तोडफोड करता येत नाही, तर मग अशा ठिकाणी आपण वास्तुशास्त्राच्या माध्यमातून वास्तू परीक्षण करून त्याला विना तोडफोडच्या उपाययोजना देऊन त्याला पॉझिटिव्ह करणं आणि तिथे राहणाऱ्या किंवा त्या वास्तूचा उपभोग घेणाऱ्या लोकांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणणं हा आपला महत्त्वाचा भाग आपल्याला या आजच्याच एपिसोडमधून सांगायचा होता। दुसरा एक तू प्रश्न असा विचारला होता की वास्तू रविराजच का? बरोबर। तर याचं कारण मी असं पुन्हा एकदा सांगू इच्छेल की भारतातील सर्वात मोठी आणि सर्वोत्तम वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्था ही ओळख वास्तू रविराजला जनमानसात तयार झालेली आहे। म्हणजे 32,000 ग्राहक 23 देशांमध्ये, 5 ठिकाणी म्हणजे भारताव्यतिरिक्त 3 देशांमध्ये ऑफिसेस, 20 वास्तुतज्ञांचा ताफा, 7,500 विद्यार्थी, त्यातले 3-3,500 विद्यार्थी प्रॅक्टिस करतात,
सिनियर म्हणजे रेग्युलर एक्सपर्ट, सिनियर एक्सपर्ट, त्याच्यावर रविराज अहिरराव, मंजुश्री अहिरराव यांचं मार्गदर्शन, वेळ प्रसंगी ग्राहकाला ऑफिसमध्ये बोलवून त्याच्याशी प्रत्यक्ष मी किंवा मॅडम आम्ही चर्चा करून त्यांच्या शंका प्रश्न काळजी घेतो. एवढंच नाही तर जर रिझल्ट अपेक्षित रिझल्ट व्यवस्थित निर्धारित वेळेत नाही मिळाले तर त्याचा रिव्ह्यू घेणं, त्याचा मुळाशी जाणं, वेळ प्रसंगी ते गायडन्स फ्री ऑफ चार्ज देणं, सर्व्हिसेस देणं आणि ॲडिशनल काही नवीन रेमेडीज देणं, या सगळ्या गोष्टी. म्हणजे एक असं झालंय की वास्तू रविराजच्या बाबतीत की जसा एक फॅमिली डॉक्टर असतो, एक कंपनीचा रेग्युलर असा एक चार्टर्ड अकाउंटंट असतो, तसा आज वास्तू रविराज हे भारतातल्या अनेक उद्योग घराण्यांसाठी आणि हजारो परिवारांसाठी एक फॅमिली डॉक्टर सारखं आमचं त्यांचं रिलेशन झालेलं आहे. आणि गेल्या 19 वर्षापासून वास्तू रविराज 100% सक्सेस रेशोने काम करते. नक्कीच ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं आता ही आज आपण एक प्राथमिक स्वरूपाची आपण चर्चा केलेली आहे. निश्चितच येणाऱ्या एपिसोड पासून आपण अनेक वेगवेगळ्या विषयांवर आपण त्याच्यात चर्चा करणार आहोत. जसं आपण मगाशी म्हटलं की मानवी जीवनातील वैयक्तिक असू दे नाही तर व्यावसायिक प्रत्येक समस्येवर आपण अत्यंत सखोल असा अभ्यास करणार आहोत आणि त्या समस्यांचं वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून कसे उपाय देता येतील आणि त्या पीडित व्यक्तीला किंवा व्यवसायाला बाहेर कसं काढायचं ह्याच्यावर आपण चर्चा करणार. नक्कीच सर, तुम्ही आज वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि ते कसं काय फॉलो केलं गेलं पाहिजे आपल्या आयुष्यात याबद्दल आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय याविषयीचं मार्गदर्शन आपण आजच्या भागामध्ये जाणून घेतलं. मात्र वास्तुशास्त्र आणि करिअर म्हणजे नेमकं काय याविषयीचं मार्गदर्शन सुद्धा आपण पुढच्या काही भागांमध्ये जाणून घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.